हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 2 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सखी ही जॉब इंटरव्ह्यूसाठी घराबाहेर पडली आहे, पण सरकारच्या घरी गेल्यानंतर तिने सरकारला जे चॅलेंज दिलं होतं की तुम्ही माजुरड्या आहात, मी नोकरी मिळवून दाखवणार. त्यामुळे सरकारला खूप राग आला आणि मग सरकारने ठरवलं की सखीला नोकरी मिळू द्यायची नाही. त्यामुळे तिने सगळ्या बिझनेसमॅनला बोलवून घेतलं आणि या बिझनेसमॅनला सांगितलं की सखीला नोकरी द्यायची नाही. त्यामुळे सखी ज्या ज्या ठिकाणी नोकरीला गेली त्या लोकांनी तिचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान केला. तिला हकलून लावलं, तिची डॉक्युमेंटची फाईल फेकून दिली. त्यामुळे सखी जबर दुःखी झाली आहे की कुणी तिच्याबरोबर असं कसं वागू शकतं. पण सरकारच्या भीतीमुळे सगळे बिझनेसमॅन असंच वागताय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही दाभडे मावशी आणि जान्हवीशी बोलत असते आणि या दोघी तिला समजावून सांगतात की सखी, तू सरकारला माफ करू शकत नाही, तुला सरकारचा बदला घ्यावाच लागेल, तुला तुझं सगळं परत मिळवावं लागेल, सरकारशी लढावं लागेल. तर सखी म्हणते, पण मी त्या सरकारशी कसं लढणार, कारण मला कायदेशीर पद्धतीनेच लढायचं आहे आणि त्यासाठी वकील करावं लागेल. मग वकिलाची फीज हे सगळं तर आलंच आणि माझ्याकडे वकिलाचे फीजला देणे एवढे पैसेसुद्धा नाही आहे. तेवढ्या दाभाडी मावशी म्हणते, सखी तुला मी एक सुचू का, पहा तुला पटलं तर तू सगळ्यात आधी पैसे कमव, मग तू सरकारविरुद्ध लढू शकते आणि पैसे कमवण्याचा एकच मार्ग म्हणजे तू नोकरी करू शकतेस. ही आयडिया सखीला खूप आवडते आणि सखी म्हणते, अरे वा, ही आयडिया मला का नाही सुचली, खरंच मावशी खूप भारी आयडिया दिली आहे. तर जान्हवी म्हणते, अगं पण सखे, नोकरी मिळवण्यासाठी तुला तुझे डॉक्युमेंट्स हवे असतील ना. सखी म्हणते, मग त्यात काय अवघड आहे ना ते माझ्या रूममध्ये. तेवढ्याच सखीच्या लक्षात येतं की आपण आता त्या घरात राहत नाही आहे, सरकारने तर आपल्याला घराबाहेर हाकललं आहे. सखी म्हणते, म्हणजे त्या घरात, त्या माझ्या रूममध्ये आहे जेथून मला सरकारने हाकललं आहे. दाभडे मावशी जान्हवीलासुद्धा टेन्शन येतं की सखी आता त्या घरी कशी जाणार आणि डॉक्युमेंट कसे मिळवणार. पण मला डॉक्युमेंट मिळवण्यासाठी तेथे जावंच लागेल असा पक्का विचार सखी करते. आणि इकडे कान्हाच्या ऑफिसमध्ये अपर्णा आलेली असते. अपर्णा कान्हाला समजावून सांगते, कान्हा, आता बाकीचा काही विचार करू नको, आता मी आली आहेच तर चल तुला मी जेवू घालते. कान्हा म्हणतो, अगं नाही आई, एवढ्या लवकर मी जेवण नाही करत, मला जेवण जाणारच नाही. तर अपर्णा म्हणते, जेवावं लागेल, कारण मी आहे तर तू कमीत कमी पोटभर जेवशील, नंतर काय खाशील कसा खाशील देव जाणे. थांब, मी आत्ताच्या आत्ता तुझं जेवण मागून घेते. असं म्हणून अपर्णा ही पिऊनला कॉल करते आणि प्लेट आणायला सांगते आणि पिऊन प्लेट घेऊन येतो, कान्हाचा डबासुद्धा आणतो. अपर्णा त्याचीसुद्धा प्रेमाने चौकशी करते, दादा तुम्ही जेवलात का. पिऊन सांगतो नाही. तर ती म्हणते, तुम्ही जा जेवून घ्या, मी सरांना वाढते. पिऊन निघून गेल्यानंतर अपर्णा ही कबीरला बसवते आणि मग त्याच्यासाठी प्रेमाने जेवण वाढत असते. तर कान्हा म्हणतो, आई तू जर मला असं रोज जेवण वाढलं ना तर मी आणखीन जाड होईल. अपर्णा म्हणते, नाही, असा कसा जाड होशील, आईच्या प्रेमाने काही होत नाही. असं म्हणून अपर्णा ही त्याला स्वतःच्या हाताने घास भरवते. कान्हाला खूप भारी वाटतं. बॅकग्राऊंडमध्ये आई हे सुंदर गाणं सुरू असतं आणि अपर्णा आपल्या लेकराला कान्हाला घास भरवत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा गोड स्माईल येईल. आणि मग अपर्णा ही कान्हाला पोटभर खाऊ घालते आणि त्यानंतर चक्क स्वतःच्या पदराने त्याचं तोंडसुद्धा पुसते आणि म्हणते, चल कान्हा, येते आता मी. असं म्हणून अपर्णा घरी निघून जाते. कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच माझी आई आहे ना, ही जगावेगळी आहे. तिला बॉसच्या खुर्चीवर बसवलं तरीसुद्धा ती आईची मायाच करते, ती कधीच धाक दाखवू शकत नाही. आणि हे साईबाबा, मला लवकरात लवकर माझ्या आईची आणि माझ्या सखी मॅडमची भेट घडून आणायची आहे. सखी मॅडमला माझी आई खूप आवडेल, त्या दोघींचं खरंच खूप जमेल असा विचार करून कान्हा खुश होतो. आणि इकडे सखी सरकारच्या घरी येते. तिच्यासाठी वेदूने दरवाजा उघडलेला असतो आणि सखीला पाहून वेदूला खूप आनंद होतो. वेदू इमोशनल होते. सखी विचारते, कशी आहेस तू वेदू. तर वेदू म्हणते, ताई मी ठीक आहे, पण तुम्ही इथे परत आला ना ते पाहून मला खरंच खूप भारी वाटलं. असं वाटलं की खरंच एखाद्या जेलमधून आपण बाहेर पडलो आहे. तुम्हाला पाहून खूप छान वाटलं ताई. वेदू इमोशनल झालेली असते. सखी विचारते, घरात सगळे कसे आहेत. तर वेदू सांगते, काय सांगू ताई तुम्हाला, आता हे घर आधीसारखं राहिलेलं नाही आहे. परशू सर आणि मीनाक्षी मॅडमची अवस्था तर तुम्ही पाहिली आहे.
बाकीच्या सगळ्यांना सुद्धा सरकार खूप त्रास देतीये, त्यांना छळतीये. घराला जेल बनवलंय तिने, जेल. कधी ह्या जेलमधून पळून जाते असं झालंय. हे ऐकून सखीला वाईट वाटतं. वेदू म्हणते, सखी मॅडम ते सोडा, मी तुमच्यासाठी काय आणू? चहा, कॉफी, थंड वगैरे काही आणू का? तर सखी म्हणते, नाही नाही, मला काही नको आहे. तू कशी आहेस? तर वेदू सांगते, मी बरी आहे. आणि मग तेवढ्यात सखी ही घरात येते. तर परशुराम, मीनाक्षी चक्क घरात साफसफाई, झाडू मारणं, पोचा मारणं हे सगळं करत असतात. सखीला पाहून दोघे खूप इमोशनल होतात आणि मीनाक्षी काकू सखीला घट्ट मिठी मारून रडू लागते. सखीला सुद्धा वाईट वाटतं. मीनाक्षी ही सखीला म्हणते, सखी बाळा, पाहिलंस ना त्या सरकारने आमची काय अवस्था करून ठेवली आहे. तर परशू म्हणतो, हो सखी, खरंच आमची चूक आहे या सगळ्यामध्ये. आम्ही सरकारला ओळखण्यात चुकलो, नाहीतर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. मीनाक्षी म्हणते, सखी प्लीज, आम्हाला आता सहन होत नाहीये हा त्रास. आम्हाला या परिस्थितीतून लवकर बाहेर काढ. आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन जा. आम्हाला इथे नाही राहायचं आहे. प्लीज सखी प्लीज. आणि तेवढ्यात सरकार तेथे येते. सरकार हे सगळं ऐकते आणि परशु आणि मीनाक्षीला म्हणते, कुणाला मदत मागताय? या सखीला? अरे तिच्याकडेच मी दमडी ठेवली नाहीये. तिचं सगळं फ्रीज केलंय आणि ती काय तुम्हाला या घरातून बाहेर नेणार, तुम्हाला या त्रासातून सोडवणार? कोणाकडून काय मागावं ते तरी कळलं पाहिजे ना. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे भीक मागतोय. हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सखी सरकारकडे रागाने पाहते आणि मग सरकार या तिघांना म्हणते, गेट लॉस्ट, निघा इथून. परशु, मीनाक्षी, वेदू घाबरून तेथून निघून जातात आणि मग सरकार सखी समोर येते आणि विचारते, वेलकम बॅक सखी. सरकारच्या या किंगडममध्ये तुझं स्वागत आहे. सखीला खूप राग येतो. ती सरकारकडे रागाने पाहत असते. सरकार तिला विचारते, कशासाठी आली आहेस तू येथे? मला तर कळतच नाहीये. मी स्वतः तुला या घरातून बाहेर हाकललं होतं. हे विसरली आहेस का तू? अरे हो, तुझ्याकडे काही राहायला जागा नाही आहे, पैसा नाही आहे, मग काय काम मागायला आली आहे? घरकाम करायचं आहे माझं, धुणी भांडी. पण एक सांगू का तुला, माझ्याकडे ना आधीपासूनच खूप नोकर आहे, व्हॅकन्सी नाही आहे. जा, पुढच्या महिन्यात ये, पुढच्या महिन्यात बघू. असं म्हणून सरकार सखीचा खूप घाणेरडा अपमान करते. म्हणजे हे सगळं सखीचंच आहे आणि सखीच्याच घरात तिला चक्क मोलकरीण, धुणे भांडे करायला ती नोकरीवर ठेवतीये. सखी चिडून म्हणते, मी येथे घरकाम मागायला नाही आले, तर माझ्या काही महत्त्वाच्या वस्तू माझ्या रूममध्ये राहिल्यात त्या घ्यायला आली आहे. सरकार म्हणते, सॉरी, तुझी रूम? आता तुझी रूम वगैरे काही राहिलं नाही आहे. हे सगळं माझं आहे. स्वतःच्या हाताने तू या पेपर्सवर सह्या केल्या, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. हे विसरलीस का? सखी खूप चिडते. सरकार म्हणते, जाऊ दे, माझं मन आहे ना खूप मोठं आहे. मी किती चांगली आहे तुला माहिती आहे ना. त्यामुळे तुला या घरातून जे काही हवं असेल ना ते तू घेऊन जा. आता तू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे, मग एखाद्या दोन वस्तूचं काय? जा जा तुझ्या रूममध्ये, देते मी तुला परमिशन. असं म्हणून सरकार सखीला रूममध्ये जाण्याची परमिशन देते. सखी रूममध्ये निघून जाते. सरकार ही बाहेरच वाट पाहत असते, यात सखी नेमकं काय घेऊन येईल ते. सखी तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येताच इमोशनल होते. आता सखी जन्मापासून याच रूममध्ये राहते, तरीसुद्धा या रूममध्ये आल्यावर तिला फक्त कान्हाची आठवण येते. कान्हाबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण तिला आठवतात. सखीच्या डोळ्यात पाणी येतं, पण आता इमोशनल व्हायचं नाही असा विचार करून सखी तिचं कपाट उघडते आणि ड्रॉवरमध्ये तिच्या डॉक्युमेंटची फाईल असते. ही फाईल ती उघडते, सगळे डॉक्युमेंट ठीक आहे की नाही चेक करते आणि मग तेवढ्यात तिची नजर ड्रेसिंग टेबलवर जाते. तर या ड्रेसिंग टेबलवर तिचा आणि राघवचा लहानपणाचा फोटो ठेवलेला असतो. सखी या फोटोजवळ येते. या फोटोला जवळ घेते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडू लागते. आणि मग सखी निघणार इतक्यात सखीला मोरपंख दिसतो. सखी आणि कान्हाच्या नात्यातली ती रेषा, तो मोरपंख. आणि सखीला आठवतं की कान्हाने मला हा मोरपंख दिला होता आणि त्या मोरपंखाच्या सीमेवरच आम्ही आमचा संसार जपला होता. सखी या मोरपंखाकडे पाहते, खूप इमोशनल होते आणि मग या तीनही वस्तू घेऊन आपल्या रूमच्या बाहेर पडते. सरकार हॉलमध्येच बसलेली असते, पण सखी तिच्याशी काही न बोलता जाणार इतक्यात सरकार तिला थांबवते आणि म्हणते, थांब. सरकार सखीजवळ येते आणि म्हणते, तू माझ्या राज्यात आली आहे, मग मी तुझा उद्धार केला नाही असं कसं होणार? पाहू तरी दे, तू माझ्या घरातून काय घेऊन चालली आहे? सरकारला दिसतं की सखीने डॉक्युमेंटची फाईल घेतली आहे. सरकार म्हणते, ओ डॉक्युमेंट्स,
मग सरकार हा मोरपंख पाहते आणि विचारते, मोरपंख? सिरियसली सखी? सखी काहीच बोलत नाही. मग सरकार राघव आणि तिची फ्रेम पाहते. सरकार म्हणते, राघव आणि तुझी फ्रेम किती इमोशनल, पण नेऊन नेऊन नेतेस काय या फालतू गोष्टी? सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, सरकार, या फालतू गोष्टी तुमच्यासाठी असतील, पण माझ्यासाठी फालतू नाही आहे. हे माझे डॉक्युमेंट्स, ही माझी गुणवत्ता दर्शवतात. आजपर्यंत मी काय काय मिळवलं आहे ना, जे स्वतःच्या बळावर मी शिकली आहे, त्याचं उत्तर आहे हे, की मी काय गुणवत्तेची आहे. आणि हा माझा बाबांचा आणि माझा फोटो आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगू? ज्या बाईला फक्त पैसा, प्रॉपर्टी हवी आहे, तिला नाती, आपली माणसं हे तरी काय कळणार? आणि हा मोरपंख म्हणजे? पण मोरपंखाबद्दल बोलता बोलता सखी गप्प बसते, काहीच बोलत नाही. सरकार म्हणते, काय झालं? आता मोरपंखाबद्दल सुद्धा काहीतरी लेक्चर असेल ना तुझ्याकडे? नाही सांगत का तू? ठीक आहे, मी सांगते. हा मोरपंख म्हणजे प्रतीक, की तुला त्या कबीरने कसं फसवलं, कान्हा महाडिक बघून तुझ्याशी लग्न करून तुझ्याशी कसा संसार केला हे दाखवून देतं ना, याची आठवण करून देतो हा मोरपंख. सखी खूप चिडते आणि म्हणते, सरकार, तुम्ही काय आणि कबीर काय, दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांनी सुद्धा मला फसवलंय. सरकारला खूप राग येतो. सरकार ओढून म्हणते, शट अप, मला बोलणारी तू कोण आहे? अगं, आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, कामत एम्पायरची मालकीने मी, आणि तू कोण आहेस ग? भिकारी कुठली, एक दमडीसुद्धा नाही आहे तुझ्याकडं. सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, सरकार, कष्टाला लाज नसते आणि माझ्या आईबाबांनी मला कष्ट करायला शिकवलं आहे. कदाचित तुम्हाला ते माहीत नसेल, कारण तुम्ही तर सगळं माझ्याकडून ओरबाडून घेतलं आहे ना. तुमच्यासारख्या माजुड्या बाईला कष्ट, मेहनत आणि स्वतःच्या जीवावर काय करणं हे माहीत नाही आहे. आणि तुम्ही आता माझ्याशी बोलताय का? हे डॉक्युमेंट मी घेऊन चालली आहे, कारण मला नोकरी करायची आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पैसा कमवायचा आहे, आणि मग मी तुम्हाला दाखवेल की मी काय आहे ते. सरकार खूप चिडते आणि म्हणते, झाली का तुझी डायलॉगबाजी? अगं, हे सगळं बोलायला छान वाटतं, ऐकायला छान वाटत नाही, आणि करायला तर आणखीनच छान वाटत नाही. काय तुझ्याकडे फक्त एवढं बोलणं? दमडी आहे का दमडी? तर सखी चिडून म्हणते, तुमच्याकडे होती का? नव्हती ना. जेव्हा आम्ही तुम्हाला घराबाहेर काढलं तेव्हा तर तुमच्याकडे ही दमडीसुद्धा नव्हती. पण तुम्ही सगळं परत मिळवलं ना, तसंच मी सुद्धा मिळवणार. फक्त तुम्ही लुबाडलं आणि मी मेहनतीने कमवणार, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून सखी सरकारला डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. मी तर सखीचा उद्धार केला नाही, पण या सखीने माझाच उद्धार केला. त्यामुळे सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून तिच्या हातामध्ये जो ज्यूसचा ग्लास असतो तो ग्लास फेकून देते आणि म्हणते, सखे, हे तू खूप चुकीचं केलं. माझ्याच घरात येऊन माझा अपमान केला. आता मी तुला काही करणार नव्हते, पण आता मी तुला सोडणार नाहीये. तुला खूप हौस आहे ना वाघाच्या गुहेत येऊन वाघिणीच्या जबड्यात हात घालण्याची. आता वाघीण तुला हात कसा तोडून टाकते आणि तुझी कशी चिरफाड करते ना, ते तू पाहतच राहा. म्हणजे सखीने स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय आणि आता सरकार तिच्या विरुद्ध काहीतरी डेंजरस करणारे असंच दिसतंय. सरकारने ठाम निर्धार केलेला असतो की ती या अपमानाचा बदला घेणार. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये सखी ही एकाच वेळेस दोन काम करत असते. एकीकडे ती भेंडी कापत असते, स्वयंपाकाची तयारी करत असते, आणि दुसरीकडे तिचा लॅपटॉपसुद्धा सुरू असतो. या लॅपटॉपवर ती जॉब ॲप्लिकेशन्स करत असते, वेगवेगळ्या ठिकाणी जॉबसाठी ॲप्लिकेशन करत असते. तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि हे पाहून विचारते, सखे, काय सुरू आहे तुझं? हे म्हणजे एकाच वेळेस दोन दोन कामं करते का? तर सखी सांगते, हो हो, मी ना मुंबईच्या सगळ्या कंपन्यांमध्ये जॉब ॲप्लिकेशन करते आहे. म्हणजे मुंबईमध्ये हजारो कंपन्या असतील, ती हजारो कंपन्यांमध्ये जॉब ॲप्लिकेशन करते आहे. जान्हवी म्हणते, खरंच सखे, तुझ्यात हा घडलेला बदल पाहून ना मला खूप भारी वाटतंय. अचानक तू एवढी कशी बदलली? तर सखी म्हणते, जान्हवी, मला काय वाटतं, बदल आहे ना हा अचानक घडतो, इन्स्टंट, एका सेकंदात. समोरच्याला कळायला किंवा स्वतःला कळायला वेळ लागतो, पण असं काहीतरी घडतं ज्यामुळे बदल हा अचानक घडलेला असतो. आणि माझ्यासुद्धा तोच बदल घडला आहे. आता मी नोकरी करणार, पैसा कमवणार, आणि मग त्या सरकारला दाखवून देणार की ही सखीसुद्धा कमी नाही आहे, आणि त्या सरकारची मी चांगली जिरवणार. हे ऐकून जान्हवीलासुद्धा आनंद होतो. आणि इकडे सरकार तिच्या कामत एम्पायरमध्ये सखी कन्स्ट्रक्शनमध्ये बसलेली असते आणि सरकारसमोर
4 सुटाबुटातले बिझनेसमॅनसुद्धा असतात, म्हणजे यांच्यासुद्धा स्वतःच्या कंपन्या असतील आणि सरकार त्यांच्यासमोर आपलं नाटक सुरू करते आणि म्हणते, हॅलो जेंटलमन, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या मी कामत एम्पायरची मालकीण आहे, परंतु हे सगळं माझं नाही आहे, तर हे सगळं माझ्या मुलीचं आहे. कारण राघवने जाता जाता हे सगळं सखीच्या नावावर केलं होतं, पण आज माझी मुलगी सखी माझ्यापासून दूर झाली आहे, माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर झाला आहे आणि त्याबद्दलच मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायला येथे बोलवलं आहे. या माणसांना कळतच नाही की सरकार हे सगळं काय बोलते. सरकार त्यांना सांगते, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मागच्या वर्षी मी माझ्या सखीचं लग्न करून दिलं होतं. तो नवरा, फ्रॉड नवरा, तो स्वयंवरमध्ये केला होता. सगळ्या बिझनेसमॅनला हे माहीत असतं, त्यांना ते आठवतं आणि सरकार सांगते, त्या फ्रॉड मुलानेच माझ्या सखीला माझ्यापासून कायमचं दूर केलं आहे आणि तेच सांगायला मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. कारण शेवटी तुम्हीसुद्धा माझी फॅमिलीच आहात ना, वी आर बिझनेस फॅमिली. असं म्हणून सरकार क्षणभर रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, सॉरी, मी थोडी इमोशनल झाले होते. काय सांगू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळं सखीचंच आहे आणि सखी ही माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी एक क्षणसुद्धा सखीपासून दूर राहू शकत नाही. पण सखीचा तो फ्रॉड नवरा उर्फ कबीर किर्लोस्कर, त्याने सखीला माझ्याविरुद्ध भडकून दिलं आहे. माझी जुळी सख्खी बहीण मनस्विनीला तो घरात घेऊन आला होता आणि ती खरी तेजस्विनी आहे असं त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मी सत्य समोर आणलं. मीच खरी तेजस्विनी आहे हे मी सिद्ध केलं. माझं सगळं काही परत मिळवलं. पण सखी त्या फ्रॉड कबीर किर्लोस्करच्या प्रेमात वेडी झाली आणि त्या कबीरने माझ्याबद्दल काही बाही सांगितलं सखीला भडकून दिलं. त्यामुळे सखी ही घर सोडून गेली आहे. या सगळे बिझनेसमन हे शांतपणे ऐकत असतात आणि मग सरकार ही खूप इमोशनल झाल्याचं नाटक करते. काय सांगू तुम्हाला, जेव्हापासून सखी हे घर सोडून गेली आहे ना, माझं कशातच मन लागत नाही. नीट खाता येत नाही, पिता येत नाही, बिझनेसमध्ये मन लागत नाही. मी माझी कशी जगते ना, काय सांगू तुम्हाला. असं म्हणून सरकार ही तिच्या जागेवरून उठते आणि राघवच्या फोटोजवळ येते आणि म्हणते, हे सगळं राघवने कमवलं, हे एम्पायर राघवने उभं केलं आणि आता हे सगळं मी सांभाळतीये. आणि इकडे जान्हवी ही सखीला म्हणते, सखे, पण तुझ्याकडे सगळं परत मिळवण्याची एक संधी आहे. तुला त्या सरकारविरुद्ध लढावं लागेल, मग तुला हे सगळं परत मिळवता येईल. सखी ही जान्हवीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असते. जान्हवी म्हणते, पण सरकारकडे खूप मोठी संपत्ती आता, ते सगळं तिने तुझंच ओढवाडून घेतलं आहे. पण त्या सरकारविरुद्ध लढणं सोपं नाही आहे, हे सुद्धा तू लक्षात ठेव. सखीला हे सुद्धा पटतं आणि त्याच वेळेस लाईट जाते. त्यामुळे सगळे दिवे बंद होतात आणि सखीच्या लॅपटॉपची बॅटरीसुद्धा खूप कमी राहिली असते. सखी म्हणते, अरे देवा, हे सुद्धा आत्ताच व्हायचं होतं. मी लॅपटॉप चार्जच केला नाही आहे आणि मी जॉब ॲप्लिकेशन करत होते. आता काय करायचं, मला जॉब ॲप्लिकेशन करताच येणार नाही. तर जान्हवी म्हणते, अगं सखे, काय टेन्शन घेतेस तू, होईल जॉब ॲप्लिकेशन, टेन्शन घेऊ नको. तर सखी म्हणते, असं कसं, येथे इन्व्हर्टर वगैरे नाही आहे का, नाहीतर आता येईल ना 5 मिनिटात लाईट. तर जान्हवी म्हणते, काय सखे, काय लहान मुलीसारखी करतीये, चाळीत काय नवीन आली आहेस का तू. अगं येथे एकदा लाईट गेल्यावर 4-4 तास येत नाही आणि म्हणते लाईट येईल. येथेच तू कानाबरोबर राहिली, ते विसरलीस का, किती एन्जॉय केला होता तेव्हा. असं म्हणून जान्हवी हसू लागते. सखीला खूप राग येतो. सखी म्हणते, तुला हसायला काय झालंय, ते कान्हाची आठवण मला करून देऊ नकोस आणि मला लॅपटॉप चार्ज करायचा आहे, तो कसा करता येईल ते पहा. असं म्हणून सखी उभी राहते आणि तेवढ्यात तिला दिसतं की समोरच्या घरात एक मावशी चक्क मिक्सर चालवत आहे. तर सखी म्हणते, अरे आपल्याच घरात लाईट नाही आहे, त्या मावशी कसं मिक्सर चालवत आहे मग. तर जान्हवी सांगते, अगं फ्यूज गेला असेल, त्यांच्या फ्यूजची लाईट आहे, आपल्या फ्यूजची लाईट नाही आहे. आणि तेवढ्यात कान्हा तेथे प्रकट होतो आणि म्हणतो, सखी मॅडम, आता तुम्हाला वीज हवी आहे का. मला कळलं आहे की तुम्ही जॉब ॲप्लिकेशन करताय आणि तुम्हाला वीज हवी आहे, लॅपटॉपची बॅटरी संपली आहे ना, चला मी तुम्हाला वीज देतो. सखी खूप चिडते आणि विचारते, तुला कसं कळलं मी जॉब ॲप्लिकेशन करते आणि माझ्या लॅपटॉपची बॅटरी कमी झाली आहे. जान्हवी पाहिलंस का, हा आपल्या रूम बाहेर उभा राहून दरवाजाला कान लावून ऐकत होता आपण काय बोलत होतो. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा, चोरून लपूनच सगळ्या गोष्टी करत असतो. तर कान्हा म्हणतो, मी चोरून लपून काही करत नाही, मला सगळं काही माहीत असतं आणि तुम्हाला जर वीज हवी असेल ना, तर ती वीज मीच तुम्हाला मिळवून देऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. तर सखी चिडून म्हणते, जानू, त्या दुसऱ्या फेजमध्ये हा एकटाच नाही राहत ना, सानप काकू राहतात, वैशाली काकू राहतात, देशमाने काकू राहतात, सगळ्या राहतात.
मी त्यांच्याकडे जाऊन लॅपटॉप चार्ज करेल, याच्याकडे करणार नाही, असं म्हणून सखी रागारागाने तिचा लॅपटॉप उचलते आणि रूम बाहेर निघून जाते. जान्हवी कान्हाला म्हणते, कान्हा तुझा प्लॅन फेल झालाय, तुला काही जमलं नाही लॅपटॉप चार्ज करून द्यायला, तिने तुझी मदत घेतलीच नाही. तर कान्हा म्हणतो, जानू तुझी मैत्रीण ज्या स्पीडने घराबाहेर गेली ना, त्याच्या दुप्पट स्पीडने घरात येते की नाही पहा. 1 2 आणि 3 म्हणेपर्यंत सखी घरी परत येते आणि जान्हवीला आश्चर्यच वाटतं. सखी सांगते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जानू. आता नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे हाच प्रश्न या दोघांना पडतो. आणि इकडे सरकारचं इमोशनल नाटक सुरूच असतं. सरकार या सगळ्या बिझनेसमॅनला सांगते, सखी ही घर सोडून गेली आहे आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा धोका आहे, तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. या बिझनेसमॅनला काही कळतच नाही. हे बिझनेसमॅन विचारतात, सखी घर सोडून गेली, यात आमचं काय नुकसान होऊ शकतं. तर सरकार सांगते, तुम्हाला मी सांगितलं ना, सखीच्या त्या फ्रॉड नवऱ्याने सखीला माझ्या विरुद्ध भडकून दिलंय, त्यामुळे सखी ही माझं घर सोडून गेली आहे. तिने ही प्रॉपर्टी संपत्ती सगळ्यावरचा ताबा सोडलाय, मला तुझं काही नको आहे असं भांडून ती गेली आहे. आणि आजकालच्या मुलांना तर तुम्ही ओळखता, त्यांना इंडिपेंडंट व्हायचं असतं. घरी कितीही मोठी प्रॉपर्टी असली तरी स्वतःचे पैसे कमवायचे असतात. त्यामुळे सखीने सुद्धा ठरवलं आहे की ती आता एखाद्या दुसऱ्या कंपनीत जॉब करणार आणि पैसे कमवणार. बिझनेसमॅन सगळं ऐकत असतात. सरकार म्हणते, आणि येत्या काही दिवसांमध्ये सखी तुमच्याकडे जॉब इंटरव्ह्यूला येऊ शकते. बिझनेसमॅन म्हणतात, मग त्यात काय चुकीचं आहे. तर सरकार सांगते, मी तुम्हाला सांगते ना काय चुकीचं आहे. कारण याच्या आधी त्या कबीर किर्लोस्करने जे माझ्याबरोबर केलं ना, तेच आता ते तुमच्याबरोबर सुद्धा करणार. या बिझनेसमॅनला काही कळतच नाही. सरकार सांगते, जोपर्यंत त्या फ्रॉडचं सत्य मला कळलं नव्हतं ना, तोपर्यंत तो फ्रॉड कबीर किर्लोस्कर माझ्याच कंपनीत काम करायचा. माझा विश्वासपात्र बनला आणि मग माझ्याच कंपनीतून त्याने अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट चोरले, मला खूप त्रास दिला, माझ्या बिझनेसमध्ये खूप मोठं नुकसान केलं. त्याच्यामुळेच मी पहिल्यांदा हरले. माझ्याकडून एक सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट हिरावलं गेलं आणि त्याने ते स्वतःच्या कंपनीला किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनला मिळवून दिलं. आता तुम्हीच विचार करा, सखीला त्या कान्हाने भडकून दिलंय. मग सखी जर तुमच्या कंपनीत कामाला आली तर ती तुमच्या कंपनीतली कॉन्फिडेन्शियल माहिती सगळी त्या कबीर किर्लोस्करला पुरवणार आणि तुम्हाला जे महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या कंपनीचं किती मोठं नुकसान होईल ना, ते तुम्ही पाहतच राहा. हे ऐकून या बिझनेसमॅनला मोठा धक्काच बसतो. कारण एका बिझनेसमॅनसाठी त्याच्या बिझनेसपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नसतं. सरकार म्हणते, मी तुम्हाला या सगळ्यांना इथे यासाठीच बोलवलं आहे, कारण जसं माझं नुकसान झालं तसं तुमचं नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण शेवटी आपण एक फॅमिलीच आहोत ना. आपण बिझनेसमध्ये रायव्हल असलो तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सरळ मार्गाने बिझनेस करतो. असं कंपनीमध्ये यायचं, जासूसी करायची, स्पायगिरी करायची आणि मग कंपनीतले डॉक्युमेंट चोरून न्यायचे, कंपनीतले कॉन्ट्रॅक्ट्स सगळे फंडिंग चोरून न्यायचं, असं मी करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला सुद्धा माझ्याबरोबर जे घडलं आहे ते तुमच्या कंपनीत घडायला नको आहे. जर तुम्हाला स्वतःची कंपनी वाचवायची असेल तर तुम्ही माझ्या मुलीला सखीला नोकरी देऊ नका. सखी ही तुमच्याकडे नोकरी मागायला येईल, इंटरव्ह्यू द्यायला येईल, तेव्हा सखीला तुमच्या ऑफिसमधून हाकलून लावा, तिला नोकरी देऊ नका. ही गोष्ट सगळ्या बिझनेसमॅनला पटते. सरकार म्हणते, मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे, कारण जर तुम्ही सखीला नोकरी दिली तर तो कबीर किर्लोस्कर आहे ना, एका दिवसात तुमची कंपनी पूर्णपणे बर्बाद करेल. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, एवढा हुशार आहे तो. आणि आपल्यासारखे सरळ मार्गी बिझनेसमॅन त्याचा सामना करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमची कंपनी वाचवायची असेल ना, तर त्या सखीला तुमच्या कंपनीत उभं सुद्धा करू नका, आल्या पावली हाकलून लावा. हे सगळे बिझनेसमॅन याचाच विचार करत असतात आणि आपण या बिझनेसमॅनला चांगलंच भडकून दिलं आहे. आता मी सखीचा बदला घेऊ शकते असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एक वेगळीच कॉन्फिडंट सखी आपल्याला पाहायला मिळतीये, जिने सरकारच्या घरात जाऊन सरकारचा अपमान केला. सरकारला माजुडी म्हणाली, तू माझं सगळं लुबाडलं असं म्हणाली, पण त्यामुळे सरकारचा इगो दुखावला गेला आहे आणि मग सरकारने सखीला नोकरी मिळू नये यासाठी फिल्डिंग लावली आहे. पण सरकारने जे काही केलं आहे ते सखीच्या आणि कान्हाच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण हे सगळे बिझनेसमॅन तर सखीला नोकरी देणार नाही, पण आपला कबीर म्हणजेच कान्हा तर सखीला नक्कीच नोकरी देईल आणि या नोकरीच्या बहाण्याने दोघे एकमेकांच्या जवळ येतील. फ्रेंड्स, लपंडाव
या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही तिच्या घरी मस्त सोफ्यावर बसलेली असेल आणि तिचे 2 पर्सनल नौकर मीनाक्षी आणि परशुराम तिचे पाय दाबून देत असतील. तेव्हा सरकार या दोघांना विचारेल, सखी आज घरी आली होती तिचे डॉक्युमेंट्स घेण्यासाठी, कारण तिला नोकरी करायची आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तर तुम्हाला दोघांना काय वाटतं, सखीला नोकरी मिळायला पाहिजे की नाही मिळाली पाहिजे? आता हे दोघे चांगलेच घाबरतील, कारण जर सरकारला हवंय ते उत्तर दिलं नाही तर सरकार आपल्याला काही सोडणार नाही. त्यामुळे काय उत्तर द्यावं हा प्रश्न या दोघांना पडणार. आणि इकडे सखी एक एक करून सगळ्या कंपन्यांमध्ये जॉब इंटरव्ह्यूसाठी जाईल. तेव्हा सरकारने सांगितल्याप्रमाणे हे बिझनेसमॅन सखीचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान करतील, सखीला हाकलून लावतील, तिची डॉक्युमेंटची फाईल फेकून देतील. त्यामुळे सखीला जबर धक्का बसणार. हे सगळे असं का करताय हाच प्रश्न सखीला पडणार. पण हे बिझनेसमॅन सखीला हाकलून देतील. आणि इकडे मीनाक्षी ही सरकारला म्हणेल की सखीला नोकरी नाही मिळाली पाहिजे, कारण तिला असं वाटेल की असं बोललं तरच सरकार खुश होईल ना की सखीला नोकरी नाही मिळाली पाहिजे. तर मीनाक्षीच्या चक्क सनसनीत थोबाडीत मारणार सरकार, मीनाक्षीला जोरात मारणार. त्यामुळे परशुराम घाबरेल. सरकार त्याला विचारणार, परशू तुला काय वाटतं, सखीला नोकरी मिळाली पाहिजे की नाही? आता नाही मिळाली पाहिजे म्हणून मीनाक्षीच्या थोबाडीत मारली म्हणून मी मिळाली पाहिजे असं म्हणतो, म्हणजे मी वाचेल असं म्हणून परशुराम म्हणेल, नाही नाही मिळाली पाहिजे, सखीला नोकरी मिळालीच पाहिजे. आणि मग सरकार ही अतिप्रचंड वेगाने मीनाक्षीला मारलं त्यापेक्षा दुप्पट वेगाने या परशुरामच्या थोबाडीत ठेवून देणार. या दोघांना जबर धक्काच बसेल. मिळाली पाहिल्यावर सुद्धा मार मिळतो, नाही मिळाली पाहिजे म्हटलं सुद्धा मार मिळतो. आता करायचं तरी काय? आणि तेवढ्यात गौतम तेथे येईल आणि म्हणेल, मी सांगू का, सखीला नोकरी मिळालीच पाहिजे. आणि हे ऐकून सरकार ही गौतमवर खूप चिडणार. सरकारचं एवढं चांगलं आहे की ती गौतमला कधी मारत नाही, म्हणजे एकदा दोनदा मारलंय, पण मीनाक्षी आणि परशुराम सारखे त्यांचे हाल काही करत नाही. आणि मग सखी सगळीकडून निराश होऊन एका नवीन कंपनीत पोहोचणार. पण सखीला माहीत नसेल की या कंपनीचा मालक चक्क कान्हा आहे. आणि सखी कान्हा एकमेकांसमोर येतील. कान्हा म्हणेल, आजपर्यंत मी फक्त बायकोला नवऱ्याची शाळा घेताना पाहिलंय, पण आज मी पहिल्यांदा एका बायकोला नवऱ्याला इंटरव्ह्यू घे असं सांगताना पाहिलंय. कान्हाला इथे पाहून सखीला जबर धक्काच बसेल. मग आता एवढ्या ठिकाणाहून सखीला रिजेक्शन मिळालंय. सखी कान्हाच्या कंपनीत नोकरी स्वीकारेल का? कान्हा तर तिला नोकरी देईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.